Hello everyone. In this section, we will see our next point, testing terminology. So, testing means finding out errors or finding out some difficulties in your program or software is called as a testing. And terminology means study of different terms and their use which is come under testing. टेस्टिंगच्या अंडर ज्या काही डिफरंट टर्म्स येतील त्या टर्मचा स्टडी आणि यूज कशाच्या अंडर केला जातो, टर्मिनॉलॉजीच्या अंडर. त्याला काय म्हणतात, टेस्टिंग टर्मिनॉलॉजी. मग टेस्टिंग टर्मिनॉलॉजीच्या अंडर 5 टर्म्स येतात. फर्स्ट आहे डिफेक्ट, सेकंड वन इज बग, थर्ड वन इज एरर, फोर्थ वन इज फेल्युअर, and fifth one is fault. Okay, these all terms comes under testing terminology. First one is defect, second one bug, third one error, fourth one failure, fifth one fault. Then defect means what? First, defect means the definition of defect is the variation between actual result and expected result. Actual result and expected result. The variation between actual result and expected result is called as a defect. मग ॲक्च्युअल रिझल्ट मीन्स काय, की सपोज आपण एखादा प्रोग्राम टाईप केला तर त्याचं जे काही आउटपुट येईल, एरर असेल किंवा वॉटेवर जे काही आउटपुट असेल ते असतं त्या प्रोग्रामचा ॲक्च्युअल रिझल्ट. आणि एक्सपेक्टेड रिझल्ट मीन्स की सपोज एखादा प्रोग्राम टाईप केल्यानंतर आपल्याला जे आउटपुट आपण एक्सपेक्ट करतो की माझ्या प्रोग्रामचं आउटपुट डॅश डॅश आलं पाहिजे, तर ते जे काही आउटपुट आपण एक्सपेक्ट करतो त्याला काय म्हणतात, एक्सपेक्टेड रिझल्ट. मग ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन असेल, जो काही डिफरन्स असेल त्याला काय म्हणतात, डिफेक्ट. डिफेक्ट इज द व्हेरिएशन बिटवीन ॲक्च्युअल रिझल्ट अँड एक्सपेक्टेड रिझल्ट. आता सॉफ्टवेअरमध्ये किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये इफ डेव्हलपर फाइंड एनी इश्यू ड्युरिंग डेव्हलपमेंट फेज, सपोज डेव्हलपर एखादं सॉफ्टवेअर बनवतो आहे आणि ड्युरिंग डिझाईन किंवा ड्युरिंग दॅट डेव्हलपमेंट ऑफ दॅट सॉफ्टवेअर डेव्हलपरला काहीतरी इश्यू फाइंड आउट झाला आणि डेव्हलपरने तो जो काही इश्यू आला आहे तो स्वतः सॉल्व केला, तर त्याला काय म्हणतो आपण, डिफेक्ट. म्हणजेच काय, की इफ डेव्हलपर फाइंड आउट एनी इश्यू ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर अँड करेक्टेड बाय हिमसेल्फ कॉल्ड ॲज अ डिफेक्ट. म्हणजेच ड्युरिंग डेव्हलपमेंट फेज डेव्हलपरला एखादा इश्यू आला आणि त्याने स्वतः तो सॉल्व केला तर त्याला काय म्हणायचं, डिफेक्ट. किंवा अनदर सॉफ्टवेअर टेस्टर फाइंड आउट सम इश्यूज, किंवा असं पण म्हणू शकतो आपण की एरर किंवा एरर फाइंड आउट बाय टेस्टर इज कॉल्ड ॲज अ डिफेक्ट. किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये एरर फाइंड आउट बाय टेस्टर इज कॉल्ड ॲज अ डिफेक्ट. किंवा व्हेरिएशन बिटवीन ॲक्च्युअल रिझल्ट अँड एक्सपेक्टेड रिझल्ट इज कॉल्ड ॲज अ डिफेक्ट. नेक्स्ट वन आहे बग. बग मीन्स सपोज इफ एनी मिसमॅच फाइंड आउट इन ॲप्लिकेशन ऑर अ सिस्टीम, तर त्याला काय म्हणतो आपण, बग. इफ एनी मिसमॅच फाइंड आउट इन ॲप्लिकेशन ऑर अ सिस्टीम बाय टेस्टर ड्युरिंग टेस्टिंग फेज. म्हणजेच टेस्टर टेस्टिंग करत असताना जर काही त्याला ॲप्लिकेशनमध्ये मिसमॅच आढळलं तर त्याला काय म्हणतात, बग. मिसमॅच मीन्स नथिंग बट की सेम सपोज आपण ॲडिशनचा प्रोग्राम घेतला, त्या ॲडिशनचा प्रोग्राममध्ये आपण इनपुट घेताना घेतलं A=5 प्रोग्राममध्येच गिवन घेतलं B=5, तर ऑब्व्हियसली C व्हेरिएबलमध्ये आउटपुट काय यायला पाहिजे, A+B दॅट इज 10. ओके, बट जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम टाईप केला आणि ॲक्च्युअल रन केला तर आउटपुट काय आलं, 9 आलं सपोज, तर काहीतरी तुमच्या कोडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही तो ऑलरेडी गिवन घेतला आहे A=5 B=5, मग कुठेतरी कंडिशन्समध्ये प्रॉब्लेम आहे. मग तो जे काही मिसमॅच आहे गिवनमध्ये आणि आउटपुटमध्ये त्याला काय म्हणतो आपण, बग. इफ टेस्टर फाइंड एनी मिसमॅच इन द ॲप्लिकेशन ऑर अ सिस्टीम इन टेस्टिंग फेज देन दिस इज कॉल्ड ॲज अ बग. किंवा बगलाच काय म्हणतात, इनफॉर्मल नेम ऑफ डिफेक्ट. बग इज अल्सो कॉल्ड ॲज इनफॉर्मल नेम ऑफ डिफेक्ट. डिफेक्टचं दुसरं नाव काय, बग. तर मग डिफेक्टलाच इनफॉर्मल नेम ऑफ बगलाच इनफॉर्मल नेम ऑफ डिफेक्ट का म्हणतात, बिकॉज डिफेक्ट एक्सेप्टेड बाय डेव्हलपमेंट टीम इज कॉल्ड ॲज अ बग. ड्युरिंग डेव्हलपमेंट जो काही इश्यू येईल तो डेव्हलपर त्याच्या लेवलला सॉल्व करतो आणि डेव्हलपरने ते ॲनालिसिस केलं की हा डिफेक्ट आहे, किंवा डेव्हलपरने ते कन्सिडर केलं की हा डिफेक्ट आहे, किंवा एक्सेप्ट केलं की जो काही इश्यू झाला होता तो डिफेक्ट आहे. जेव्हा डेव्हलपर एक्सेप्ट करतो की पर्टिक्युलर इश्यू इज अ डिफेक्ट, त्यालाच काय म्हणतात, बग. थर्ड वन इज एरर. एरर मीन्स आता हे सगळ्यांना माहिती. एरर म्हणजे काय, की सपोज
वी कांट कंपाईल ऑर रन प्रोग्राम ड्यू टू कोडिंग मिस्टेक. जर आपल्या कोडिंगमध्ये काही आपण एखादा प्रोग्राम टाईप केला आणि कोडिंगमध्ये काही मिस्टेक असेल तर आपल्याला आउटपुट येत नाही. तो प्रोग्राम कंपाईल केल्यावर एरर येते, कंपाईल टाईम एरर किंवा रन टाईम एरर. म्हणजेच काय की काहीतरी कोडिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुमचा प्रोग्राम रन होत नाही. ती मिस्टेक इज नथिंग बट एरर. डेफिनेशन काय, वी कांट कंपाईल ऑर रन प्रोग्राम ड्यू टू कोडिंग मिस्टेक. इफ डेव्हलपर अनेबल टू सक्सेसफुली कंपाईल ऑर रन प्रोग्राम देन दिस इज कॉल्ड ॲज अ एरर. किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये अ मिस्टेक इन कोडिंग इज कॉल्ड ॲज अ एरर. एरर मीन्स काय, कोडिंग मिस्टेक. अ मिस्टेक इन कोडिंग इज कॉल्ड ॲज अ एरर. किंवा वी कांट कंपाईल ऑर रन प्रोग्राम ड्यू टू कोडिंग मिस्टेक. दिस मिस्टेक इज नथिंग बट एरर. नेक्स्ट वन आहे फेल्युअर. फेल्युअर मीन्स काय की आपल्या सॉफ्टवेअरचं किंवा आपल्या प्रोडक्ट फेल्युअर झाला. मीन्स वॉट की सपोज आपला प्रोडक्ट जर डिझाईन झाला. डिझाईन फेज काय आहेत, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन आणि डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंट मीन्स डिलिव्हर करायचा तो पर्टिक्युलर प्रोडक्ट कस्टमरला. मग फेल्युअर म्हणजे काय की आपण जेव्हा एखादं सॉफ्टवेअर किंवा प्रोडक्ट डिझाईन करतो फ्रॉम कम्युनिकेशन टू कन्स्ट्रक्शन, तर तो डिझाईन झाल्यानंतर आपण तो काय करतो, कस्टमरला डिप्लॉय करतो. पण कस्टमरला डिप्लॉय केल्यानंतर कस्टमरला जर त्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी इश्यूज फाइंड आउट झाले. इश्यूज म्हणजे सपोज ते सॉफ्टवेअर प्रॉपरली वर्क नाही झालं, एरर आल्या, तर त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतो आपण, फेल्युअर ऑफ दॅट सॉफ्टवेअर. किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला काय म्हणतो, फेल्युअर ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजे डेफिनेशन काय, वन्स द प्रोडक्ट इज डिझाईन अँड डिप्लॉयड टू द कस्टमर, ओके, देन कस्टमर फाइंड एनी इश्यू, देन दिस इज कॉल्ड ॲज अ फेल्युअर ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजेच कस्टमरला किंवा एंड युजरला जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर डिप्लॉय करतो, ते डिप्लॉय केल्यानंतर जर काही एरर फाइंड आउट झाले किंवा काही इश्यूज फाइंड आउट झाले, दिस एरर इज नथिंग बट फेल्युअर ऑफ दॅट प्रोडक्ट. कारण आपल्या प्रोडक्टने कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही. नेक्स्ट डेफिनेशन आहे फॉल्ट. फॉल्ट आणि फेल्युअरमध्ये एक छोटासा मायनर डिफरन्स आहे. फेल्युअरमध्ये आपण काय करतो, पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डिझाईन झाल्यानंतर ते कस्टमरला डिप्लॉय करतो आणि कस्टमरला इश्यूज फाइंड आउट झाले, त्याला म्हणतो आपण त्या प्रोडक्टचं फेल्युअर. आणि फॉल्ट म्हणजे काय की पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डिझाईन केल्यानंतर आपण ते मार्केटमध्ये लॉन्च करतो. डिरेक्टली कस्टमरला डिलिव्हर न करता आपण काय करतो, ते ॲप्लिकेशन मार्केटमध्ये लॉन्च करतो. सपोज एखादं आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं, कॅल्क्युलेटरचं ॲप्लिकेशन बनवलं आणि आपण काय करणार, ते प्ले स्टोअरवर लॉन्च करणार. मग जेव्हा आपण एखादं ॲप्लिकेशन बनवून ते मार्केटमध्ये लॉन्च करतो आणि मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन्सला काहीतरी प्रॉब्लेम आले, ते प्रॉपरली इन्स्टॉल होत नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ज्या फाईल्स असतील त्या करप्ट झाल्या असेल, तर तो प्रॉब्लेम इज नथिंग बट फॉल्ट. ओके, when the product or software is successfully launched in a market and running properly, but due to some reasons, if it works unexpectedly or one or more applications get corrupted, then this is called as a fault. एखादं ॲप्लिकेशन मार्केटमध्ये लॉन्च केलं, प्ले स्टोअरवर लॉन्च केल्यानंतर ते थोडा वेळ प्रॉपरली चाललं, पण त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये इश्यूज फाइंड आउट झाले, तर आपण काय म्हणतो, त्या सॉफ्टवेअरमध्ये फॉल्ट ऑकर झाला. ओके, अशा 5 टर्म्स आहेत ज्या टेस्टिंग टर्मिनॉलॉजीच्या अंडर्स येतात. आणि याच्यामध्ये कंपल्सरी एक्झाममध्ये क्वेश्चन असतो फॉर 4 मार्क्स और 2 मार्क्स. 4 मार्क्ससाठी तर कंपल्सरी असतो, डिफाईन एनी 2 डिफेक्ट ऑर बग, एरर, फेल्युअर, फॉल्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट केसेस. तर टेस्ट केसेस आपण ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पाहिले. व्हॉट इज टेस्ट केसेस? टेस्ट केसेस मीन्स सेट ऑफ नंबर ऑफ कंडिशन्स. टेस्ट केसेसच्यामध्ये नंबर ऑफ कंडिशन्स असतात की त्या कंडिशन टेस्टर फाइंड आउट करून किंवा त्या कंडिशन्स फॉलो करून टेस्टर डिफाईन करतो की तुमचं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर प्रॉपरली वर्क होतं आहे की नाही. मग त्या कंडिशन कुठल्या असतात? फर्स्ट असते टेस्ट केस ID, टेस्ट केस नेम, टेस्ट केस इनपुट, एक्सपेक्टेड रिझल्ट, ॲक्च्युअल रिझल्ट, टेस्ट केस स्टेटस, पास ऑर फेल, टेस्ट केस प्रायोरिटी, एटसेट्रा. ह्या सगळ्या कंडिशन टेस्टर फाइंड आउट करतो आणि अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन टेस्टर डिसाईड करतो की तुमचं सॉफ्टवेअर प्रॉपरली वर्क होतं आहे की नाही. त्याला काय म्हणायचं? टेस्ट केसेस. अँड आपण टेस्ट केस ID, हाऊ टू राईट टेस्ट केस आपण ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पाहिले किंवा मी तुम्हाला नोट्स शेअर केल्या, त्या नोट्समध्ये पण आहे की टेस्ट केसेस, हाऊ टू राईट टेस्ट केस आणि टेस्ट केसेस फॉर लॉग इन फॉर्म. तुम्ही त्या नोट्समधून पाहून घ्या आणि ते एका पेजवर सेपरेट लिहा की हाऊ टू राईट टेस्ट केस, व्हॉट इज टेस्ट केस आणि एक्झाम्पल. त्याच्यानंतर मेन क्वेश्चन आहे व्हेन टू स्टार्ट टेस्टिंग
अँड व्हेन टू स्टॉप टेस्टिंग, दॅट मीन्स एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया ऑफ टेस्टिंग. 4 मार्क्ससाठी हा कंपल्सरी क्वेश्चन आहे.